मंडळी, लाल मातीचा धुरळा, चांदीची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा आणि त्यासाठी लढणारे बलदंड ताकदीचे पैलवान, हे सगळं चित्र याही वर्षी महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांना अनुभवायला मिळणार आहे. कारण मंडळी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र केसरी या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन पुण्याच्या वाघोलीत स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत 18 मार्च ते 22 मार्च या दरम्यान करण्यात आलाय. काल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय. सांगायचा मुद्दा काय तर पुण्याच्या वाघोलीत सध्या कुस्तीचा जो माहोल तयार झालाय ना, तो बघून कुणाचंही रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. 18 मार्चला सुनेत्राताई पवारांच्या हस्ते नारळ फुटला आणि वाघोलीच्या मातीचा वास थेट कोल्हापूर सांगलीच्या तालमीपर्यंत पोहोचलाय. या स्पर्धेसाठी 45 जिल्ह्यातून तब्बल 850च्या वर मल्लांनी हजेरी लावली आहे. म्हणूनच यंदाची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा कोण जिंकणार, कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. खरं तर अनेक दावेदार आहेत, त्या सगळ्यांचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, कालपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालाय. सध्या ही स्पर्धा पुण्याचे दिग्गज कुस्तीप्रेमी आणि राजकीय धुरंधरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. रामकृष्ण सातव हे यंदा या स्पर्धेचं आयोजकपद भूषवत आहेत. वाघोलीतल्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी अक्षरशः गजबजून गेली आहे. विशेष म्हणजे यंदा जो पैलवान महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा खांद्यावर घेईल त्याला फक्त मान सन्मानच नाही तर थेट रोख रकमेचं बक्षीस, चांदीची गदा आणि एक अलिशान फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. उपविजेत्याला ही स्कॉर्पिओ गाडी आणि गदा देऊन गौरवण्यात येणार आहे. इतर वजनी गटामध्ये विजेत्याला बुलेट आणि उपविजेत्याला स्प्लेंडर गाडी बक्षीस देण्यात येणार आहे. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्यातील अनेक दिग्गज नेते, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि सिनेसृष्टीतील मराठी कलाकारांची मांदियाळी असणार आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी बाकी राज्यभरातून देखील पैलवान सध्या पुण्यात हजर झालेले आहेत. तर काही लढतींना सुरुवात देखील झालेली आहे. पण सगळ्यांचं लक्ष आहे ते ओपन गटाकडे, कारण याच गटातल्या विजेत्या पैलवानाला मिळणार आहे मानाची चांदीची गदा आणि फॉर्च्युनर गाडी. आता या गटामध्ये ही गादी विभाग आणि माती विभाग वेगळा असणार आहे. म्हणूनच या दोन्ही गटातल्या कोणत्या दावेदार स्पर्धकांकडे कुस्ती शौकीनांची नजर असणार आहे हे बघूया. सगळ्यात पहिलं बघूयात माती विभागाबद्दल. म्हणजे माती विभागात यंदा तगडी चुरस असणार आहे. कारण माती विभागात यंदा रविराज चव्हाण, उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, ज्ञानेश्वर उप माऊली जमदाडे यासारखे तगडे पैलवान असणार आहेत. तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, वेताळ शेळके या पैलवानांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. म्हणजे आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. माती विभागात कुणाचं पारड जड आहे? यात पहिलं नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्राचं वादळ सिकंदर शेख. म्हणजे सिकंदरचं नाव घेतलं की समोर येतो तो हवा करणारा पैलवान. मोहोळचा पट्ट्या सध्या चांगलाच फॉर्म मध्ये. त्याची कुस्ती बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटण्यासारखं असतं, तर अनेकांसाठी पर्वणी असते. गती आणि ताकद यांचं समीकरण म्हणजे सिकंदर. एकदा सोडलं तर मागील काही गदा थोडक्यात हुकल्या असल्या तरी यंदा सिकंदर आरपारच्या लढाईसाठी उतरलाय. त्याचं वर्चस्व आपल्याला नाकारून चालणार नाही. शिवाय 2023 साली फुलगाव इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यानं शिवराज राक्षेचा अवघ्या 22 सेकंदात पराभव केला होता. यानंतर दुसरा पैलवान आहे तो म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड. म्हणजे महेंद्रची उंची आणि त्याचा कुस्तीचा आवाका भालेवाल्यांना घाम फोडतो. सोलापूरच्या पैलवानानं मागच्या काही वर्षात स्वतःला प्रचंड सिद्ध केलाय. मातीवर त्याचा ताबा जबरदस्त असतो. यंदा त्यानं खास माती विभागात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी कसून सराव केलाय. महेंद्र गायकवाडने सुद्धा एकदा फायनलला धडक मारलेली होती. तेव्हा त्याच्याच तालमीतल्या शिवराज राक्षेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर पुढचा पैलवान आहे तो म्हणजे रविराज चव्हाण. म्हणजे रविराज चव्हाण सध्या संबंध महाराष्ट्रातल्या मैदानी कुस्त्यांमध्ये गाजतोय, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा अनेकांच्या नजर असणार आहेत. त्यानंतर पुढचा पैलवान आहे तो म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर. म्हणजे साताऱ्याला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विशाल बनकरला कोल्हापूरच्याच पृथ्वीराज पाटील कडून हार पत्करावी लागली होती. संयमी कुस्ती आणि प्रतिस्पर्ध्याची चाल ओळखून डाव टाकणं ही त्याची खासियत. त्यानं अनेकदा मोठ्या पैलवानांना आसमान दाखवलंय, त्यामुळे विशाल सुद्धा या स्पर्धेतला प्रमुख दावेदार पैलवान मानला जातोय. त्यानंतर पुढचा पैलवान आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे. म्हणजे माऊली हा महाराष्ट्राच्या माती आणि मैदानी कुस्तीतला सेलिब्रिटी पैलवान आहे. माऊली जमदाडे हे नाव अनेक कुस्ती शौकीनांच्या काळजात आहे. पण असं असलं तरी माऊलीला अजून एकदाही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनल पर्यंत धडक मारता आलेली नाही आहे. तर बघा, हे आहेत काही माती विभागातील पैलवान ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आता वळूयात गादी विभागाकडे. गादी विभागात यंदा चॅम्पियनशी अक्षरशः फौजच उतरली आहे.
इथं प्रत्येक कुस्ती फायनल सारखीच होणार असं चित्र आहे. तरी देखील या विभागात कोणाचं पारडं जड आहे याबद्दल बोलायचं झालं तर गादी विभागातलं सगळ्यात पहिलं मोठं नाव आहे ते म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे. म्हणजे शिवराजने आधीच 2दा गदा पटकावून आपला दरारा निर्माण केलाय. यावेळी 3ऱ्यांदा गदा जिंकून हॅट्रिक करत इतिहास रचण्याचा त्याचा इरादा आहे. त्याची ताकद आणि मॅटवरची ग्रीप इतकी मजबूत आहे की त्याला हलवणं कुणालाही जड जातं. 2दा महाराष्ट्र केसरी आणि एकदा उपमहाराष्ट्र केसरी किताबावर त्यानं आपलं नाव कोरलंय. त्यामुळे त्याला अशा स्पर्धा जिंकण्याचा चांगला अनुभव आहे. यानंतर गादी विभागात अजून एक जबरदस्त पैलवान आहे तो म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील. कोल्हापूरच्या या हिऱ्यानं 2021 मध्ये सातारा इथं झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं होतं. पृथ्वीराजची कुस्ती ही तांत्रिक दृष्ट्या खूप प्रबळ असते. मॅटवरचे त्याचे डाव हे अभ्यासू असतात. त्यामुळे त्याच्याकडून यावेळी अनेकांच्या डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या अपेक्षा असणार आहे. त्यानंतर पुढचा पैलवान आहे तो म्हणजे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर. म्हणजे हर्षवर्धन हा सुद्धा असा पैलवान आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत हार मानत नाही. 2020च्या त्या ऐतिहासिक विजयानंतर हर्षवर्धन पुन्हा एकदा तीच जादू वागुलीत करून दाखवण्यासाठी सज्ज झालाय. यानंतर पुढचा पैलवान आहे तो म्हणजे अर्थातच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. म्हणजे पुण्याचा स्थानिक युवा पोरगा म्हणजे पृथ्वीराज मोहोळ. म्हणजे पृथ्वीराजकडे तगडी ताकद आणि जिद्द दोन्ही आहे. घरच्या मैदानाचा त्याला नक्कीच फायदा होईल. 2025 साली नगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याला सगळ्यांना आश्चर्याचे धक्के देत महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा देखील त्यानं 2ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी कंबर कसली आहे. म्हणजे आता प्रश्न उरतो तो म्हणजे यंदा कोण मारणार बाजी. जर आपण अलीकडचा फॉर्म बघितला तर सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे या दोघांवर लोकांच्या मोठ्या पैजा लागल्या आहेत. पण कुस्तीत कधी काय होईल हे सांगता येत नाही. एका सेकंदाची चूक आणि गदा हातातून गेलीच समजा. यंदाच्या स्पर्धेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सायंटिफिक कुस्ती. पैलवान आता फक्त दूध बदाम खाऊन येत नाहीत तर ते तंत्रज्ञान आणि प्रतिस्पर्ध्याच्या व्हिडिओचा अभ्यास करून मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे 22 मार्चची संध्याकाळ ऐतिहासिक असणार आहे जेव्हा वाघोलीच्या मैदानात ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याचं नाव पुकारलं जाईल. मग तो माती विभागातला असो किंवा गादी विभागातला, शेवटी विजय हा कुस्तीचा आणि आपल्या मातीचा होणार आहे. बाकी तुमचा अंदाज काय? यंदा चांदीची गदा ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? कोण होणार महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या पैलवानाचं नाव सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.